चेक. आणि आता स्वतः सातपूरचा वंडर बॉय मयूर वाघ ऑन स्ट्राइक काय करतोय बघूया. त्या समोरचा जो बॉलर असेल तो बुट्स. विकेट किपरला लक्ष्मण महाराज दिसत आहे. काहीतरी स्ट्रॅटर्जी असेल बनवली असेल. मोठ्या खेळाडूसाठी मोठी स्ट्रॅटर्जी. बघूया काय होतंय. धन्यवाद दादा. सन्माननीय आयोजन प्रमुख मनोजित तांबे सर यांचे वडील आणि आई यांचं देखील आगमन झाले. सोबतच मनोज तांबे यांच्या कन्या गार्गी हिचं देखील इथे आगमन झालंय मंचावर. गार्गीचं देखील स्वागत असेल. सर्वच मान्यवरांचं इथे खूप खूप स्वागत. इथे जेल सुटलाय. मयूर वाघ यांचा जेल सुटला गेला. अगदी निश्चितच स्वतः मयूर आणि टीम बीबीएल या संघांना सुटकेचा निश्वास टाकला असेल. एक फार मोठी चूक NSF संघाच्या माध्यमातून केली गेली आहे. इन्फॉर्म बॅटर जो खेळाडू या संपूर्ण स्पर्धेत एकटा लढतोय, एकटा फाईट करतोय, त्या इन्फॉर्म बॅटरचा झेल तुम्ही सोडलाय. वेग आहे इथे नितेश यादवकडे, मात्र दिशा इथे भरकडते. इट्स अ वाईट बॉल. सेकंड सेमीफायनल लिओ किंग्स आणि NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीग. हा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसातील हा अंतिम टप्पा. सेकंड सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये टीम BBL श्रीमान भूषणबाईजी लोंढे विरुद्ध टीम नीलधारा सोशल फाउंडेशन. ही लढत, ही फाईट रनवे मध्ये निश्चितच अडचण असेल. नितेश यादव ज्यांना क्रिकेट विश्वामध्ये आपल्या वेगासाठी, अचूकतेसाठी, भेदकतेसाठी ओळखलं जातं. सातपूर नव्हे तर संपूर्ण नाशिक शहर क्रिकेट विश्वातील जे वेगवान गोलंदाज आहे त्यामध्ये आघाडीला नाव घेतलं जातं ते नितेश यादव यांचं. आणि संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये समोरच्या स्क्रीनवर ब्लॅक स्क्रीन जवळ जे प्रेक्षक बसलेत, समोरच्या जे सांगतो बुलेट, आमची बुलेट मालकांना विनंती असेल की बुलेट देखील तिथनं बाजूला घ्या. प्रेक्षकांना उठा, तिथनं काळ्या पडद्यापासून उठा, बाजूला जा. समोरचे बॅट्समन जे असतात त्यांना एकाग्रता होत नाही, कॉन्सन्ट्रेशन खराब होतं. तर त्या कारणामुळे समोरच्या बाजूला काळा पडदा लावला गेलाय. त्या काळ्या पडद्यावर बसू नका. अत्यंत महत्त्वाचा सामना खेळला जातो. एक चूक त्यांच्यासाठी अत्यंत वाईट परिणाम देणारी ठरेल. तर कृपया आपण देखील त्यांना सहकार्य करा. आयोजन समितीच्या विनंतीला मान देत आपण बाजूला झाले त्याबद्दल आपला आभार. इथे मिस टाइम स्ट्रोक. मात्र समोरच्या बाजूला चेंडू ट्रॅव्हल करतोय. आदरणीय या स्पर्धेच्या प्रमुख आयोजक मनोज तांबे यांच्या सन्माननीय सौभाग्यवती आदरणीय जान्हवीताई तांबे मॅडम यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि मनोज तांबे सरांचे बंधू विकासजी तांबे सर हे देखील सपत्नीक इथे आलेत, त्यांचंही स्वागत असेल. या दरम्यान बॅट्समन मयूर यांच्या बॉडीवर जाऊन चेंडू आदळतोय. पाणी घेऊन जा सनी लवकर. विनंती. या दरम्यान अत्यंत आणखी एक महत्वाचं आगमन झालंय. सन्माननीय गोटीरामजी गुंबाडे सर, सन्माननीय शरदजी मते आणि सोबतच आमचे राजेशजी दराडे साहेब यांचंही इथे आगमन झालंय. आमच्या या तीनही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत असेल. तीनही मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण मंचावर या. आपण समोरच्या बाजूला बघू शकाल की प्रेक्षक गॅलरी जी उभी केली आहे स्वामी विवेकानंद पॅव्हेलियन आणि त्याच्या बाजूला नेताजी सुभाषचंद्र बोस पॅव्हेलियन. या दोनही प्रेक्षक स्टँड्स थोड्याच क्षणांमध्ये या नाशिक
पश्चिम विधानसभा परिक्षेत्राच्या लाडक्या आमदार दमदार आमदार आदरणीय सौभाग्यवती सीमाताई हिरे यांच्या शुभ हस्ते इथे उद्घाटन सोहळा साजरा होणार आहे. आपण बघू शकाल की स्वामी विवेकानंद यांचं भव्य फ्लेक्स तिथे सेट केलंय. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही फ्लेक्स आपण बघू शकाल. भव्य असा उद्घाटन सोहळा सोबतच बास्केट बॉलचं कोर्ट त्याचं देखील आज उद्घाटन असेल. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं मी पुन्हा एकदा सन्माननीय मनोजी तांबे सरांच्या वतीनं संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं स्वागत करतो. दाफलक 4 पहिल्या 4 चेंडू नंतर नितेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहे फ्रॉम द विकेट. या दरम्यान आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. विकेटच्या मागच्या बाजूला शॉट फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला तिथे स्टॉप केलं गेलं. लेग बाईटच्या माध्यमातून आमचे डान्सिंग अंपायर निक्सन सरांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा माफ करा लेग बाईटचा इशारा दिला जातोय. दाफलक 1 ने पुढे जाईल. 5 धावा. नितेश यादव यांना त्यांच्या वेगवान गोलंदाजीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. मयूर वाघ यांचा मात्र अगदी शरीरावर जाऊन चेंडू आदळतोय. अगदी शरीर वेधक गोलंदाजी. मात्र फ्लाइंग स्लीप मध्ये जाऊन चेंडू लँड होतोय. अगदी पहिले आप या पद्धतीने चेंडू इथे खाली क्षेत्रामध्ये जाऊन लँड होतोय. दोघांच्या मध्ये लँड होतोय. इथे प्रवीण निषादच्या बॅट मध्ये सिंगल येईल. पहिल्या षटकाची इथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बिनबाद 6. डीजे एक सूचना असेल. आनंद यादव आपण कुठे असाल तर समालोचन कक्षासोबत लगेचच आपण संपर्क साधा. आनंद यादव दौलत कुडी तिथे आपली वाट बघताय. दाफलक 6. अब्दुल रजाक आलेत बॉलिंग ट्रॅकवर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल इथे मात्र बॉलच्या लाईन मध्ये न येता इथे खेळण्याचा प्रयत्न होता प्रवीण निषाद यांचा. अगदी याचमुळे सरळ बॅट्समनच्या बॉडीवर जाऊन चेंडू आदळतोय. मुख्य पंचांकडनं पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा इथे दिला जातो. एक अवंतर धाव मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धाव फलकावर लागताय. 4 षटकांची लढत असेल. इथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पूर्ण होतंय. सर्कलच्या बाहेर आता क्षेत्ररक्षण जात आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण बघू शकाल मयूरसाठी ज्या पद्धतीचं फील्ड सेट केलंय. विकेटच्या मागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेग गली पॉइंट कव्हर पॉइंट या पद्धतीचं फील्ड सेट केलंय. तर मैदानाच्या बाहेर सीमारेषेजवळ इनफिल्डच्या बाहेर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट काउक वाईटिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर या पद्धतीचं फील्ड सेट केलंय. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय. समोरच्या बाजूला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहे. चेंडूला पिक केलंय. चांगल्या पद्धतीचं कलेक्शन बघायला मिळालं. मयूरच्या बॅटमधनं ही सिंगल असेल. एकेरी धाव येते. धावफलक 8 ने पुढे जाईल. धावफलक 8. नाणेफेक हरल्यानंतर बॅटिंग करावी लागते टीम बीबीएल संघाला. ओ चांगला बॉल अगदी गुडलँड स्पॉटवर चेंडूला पिच केलंय. एक एक्स्ट्रा बाउन्स अनपेक्षित उसळी देखील बघायला मिळाली. एक्स्ट्रा बाउन्स बघायला मिळाला. अगदी दूर पर्यंत बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. इट्स अ ब्लाइंड स्ट्रोक. अगदी आपल्या भाषेत मराठी भाषेत आंधळी फटका. संपर्क झाला नाही. चांगला बॉल यावेळेस. सेकंड सेमीफायनल दुसरा उपांत्य फेरीचा सामना. या अगोदर सर एव्हेंजर्स हा संघ फायनल मध्ये पोहोचलाय दाखल झालाय.
या सामन्यातील विजयी संघ या अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ असेल. हो, इथे स्लॉट मध्ये होता, ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि प्रवीण निषाद झेलवाद. दोन्हीही संघांच्या 12th मॅनला विनंती आहे. नाही का? एसपी बॅटल जे आपण बघतोय ही लढाई भुवनेशच्या माध्यमातून हा झेल पकडला जातोय. श्रीमान भूषणभाईजी लोंढे यांचा संघ जो लाल जर्सी मध्ये आपण बघतोय, प्रवीण निषाद, मयूर वाघ, सनी पाटील, राज बोहरा. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय NSF संघ सन्मानी अझरबाई शेख यांचा संघ, लक्ष्मण महाराज, सागर, त्यानंतर सचिन मराठे, अब्दुल रजाक. या पद्धतीचे खेळाडू आपण अनेक स्टार खेळाडू देखील यांना आपण, नितेश यादव सारखा वेगवान गोलंदाज देखील NSF मध्ये आहेत. एक चांगलं बॅटल निश्चितच याही सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या विकेटचं पतन होतंय. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. डाव्या हाताचा बॅटर राज बोहरा आलेत. अगदी या अगोदर उमर शेख यांना आपण चष्मा घालून खेळत असताना बघितलं. आत्ताच्या सामन्यामध्ये राज बोहरा देखील चष्मा घालून बॅटिंग करताय. डाव्या हाताचा बॅटर अब्दुल रजाक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. फार मोठा स्टार्ट बघायला मिळतोय. ओ लॉफ्ट केलाय, झेल टिपला जातोय. विकेटचं पतन, बॅट्समन आउट. या अगोदर आपण पुण्याचे मायकल बघितले. आता आपण पुण्याचे निक्सन यांना मैदानाच्या आतमध्ये बघतोय. मागील 10 ते 12 वर्षापासून या पद्धतीचा डान्सिंग अंपायर म्हणून अनेक स्पर्धेमध्ये आपण त्यांना बघितलंय. दाफलक 2 गडी बाद 8. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू पिक करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये सनी पाटीलच्या बॅटमध्ये. अगदी बॅट्समनच्या पॅडवर जाऊन चेंडू विकेटच्या मागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. लेग बाईकच्या माध्यमातून सिंगल असेल. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम BBL टायगर्स 2 गडी बाद 9 धावा. 2 गडी बाद 9. DJ
SP आले, पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय. क्या बात आहे. दाफलक 2.1 षटकानंतर वोल्टाज एक कडक मजबूत मॅक्झिमम हिट. इट्स आउट ऑफ द पार्क. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये निक्सन सर आणि इथे BBL संघाच्या तंबूच्या समोरच्या बाजूला देखील आणखी एक चौथा अंपायर आपण मैदानाच्या बाहेर बघतोय. विकीबाई लोंढे आणि राहुल दादा सोबतच संपूर्ण संघाचे समर्थक देखील प्रचंड एन्जॉय करताय या मॅचला, या सामन्याला. धावफलक 2 गडीवाद 21 2.2 षटकानंतर. SP गोलंदाज. इट्स अ वाईड बॉल. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. साक्षी राठोड यांच्या वतीनं प्राइज येत आहे. षटकार कोणीही मारू त्यांच्यासाठी 101 रुपये प्राइज. बॅक टू बॅक सलग दुसरा. इथे स्पष्टपणे सनी पाटील ज्या पद्धतीने बॅटिंग करताय ना, तो प्रेशर आता इथे गोलंदाज घेत आहे. धावफलक जाऊन पोचेल 23. धावांचा वेग आता वाढलाय. ओ हो, आणखी एक. या दरम्यान दाफलक जर आपण बघत असाल 29 धावा 2 षटकांच्या 2.3 षटकानंतर 2 गडी बाद 29 धावा. हे षटक निश्चितच टीम BBL संघासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलंय. कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा आल्यात. 3 षटकार आले सनी पाटीलच्या बॅटमधनं आणि 2 व्हाईट बॉल. या पद्धतीने या 20 धावा आल्यात. या दरम्यान मुख्य मंचावर VIP डायसवर अत्यंत महत्त्वाचं शुभ आगमन झालंय. चावा संघटनेचे सन्माननीय प्रमुख करणजी गायकर साहेब यांचं मुख्य मंचावर आगमन झालंय. करण भाऊ आपलं मनपूर्वक स्वागत असेल VIP डायसवर. अजिंक्य दादा आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत. दादा कमबॅक केलंय, पुनरागमन केलंय BBL संघानं. सनी पाटीलची बॅटिंग बघून काय सांगाल? नक्कीच सर, एक ज्या अडचणीत संघ सापडला होता त्याच्यानंतर ज्या ॲक्सिलेशनची गरज होती, नक्कीच त्याच प्रकारे बॅटिंग करताना सनी पाटील सर नक्कीच 3 चेंडू 3 षटकार आणि 3 वाईड आलेत. ओ माय गॉड, 3 चेंडूंवर 3 षटकार मारल्यानंतर चांगला गोलंदाजीचा परफॉर्मन्स आणि विकेट घेतली आहे. नक्कीच या ठिकाणी बॉलरची विन झाली आहे.
कारण की एक इन्फॉर्म बॅट्समन आउट करायला बॉलरला यश आलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 धावा 3 गडी बाद. थँक्यू डीजे. आणि नक्कीच त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले तर सोनू आतापर्यंतच्या 4 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा आतापर्यंतचे सर्वात मोठं आणि महागडं षटक ठरतंय आणि एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचण्यासाठी मदत होतीये बीबीएल संघाला. अजूनही मयूर वाघ ऑन स्ट्राईक, त्यांचा शून्यावर कॅच सुटला होता आणि अजूनही शेवटचं षटक येणं बाकी. कुठल्याही प्रकारचा मॅचचं चित्र बदलण्याची ताकद असलेला हा खेळाडू मयूर वाघ, बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. धावफलक 30, 3 गडी बाद 30. पाचव्या चेंडूवर दुसरी चौथी धाव घ्यायचा प्रयत्न, चांगला थ्रो, परंतु या थ्रो अगोदर 2 धावा पूर्ण होतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 धावा 3 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि तिसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडू येणं बाकी. बघूया या शेवटच्या चेंडूवर काय होतंय. आतापर्यंतच्या या षटकामध्ये 22 धावा खर्चल्या गेल्या आणि त्या 22 धावांमुळे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 धावा 3 गडी बाद. या अगोदरच्या पहिल्या 2 ओव्हर बघितल्या गेल्या तर केवळ 10 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. डायरेक्ट हिट केलाय मात्र बॅकअप असेल इथे सीमा रेषेजवळ. पुन्हा एकदा बॅकअप इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला सॅक्रिफाईस करावं लागेल आणि इथे बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंडला आउट आणि यस पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. डीजे लावा. पस्तीस धावा इथे धावफलकावर लागताय. सनी पाटील त्यानंतर मयूर वाघ यांच्याकडनं चांगली बॅटिंग बघायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला NSF संघाकडनं चांगली गोलंदाजी. मात्र हे षटक थोडंसं खराब ठरलंय. 9+2 धावा पळून पूर्ण केले जात आहे. फ्री हिट असेल बॅट्समन मयूर साठी एक संधी असेल. लॉफ्ट केलाय मात्र बॅट्समन चेंडूच्या खाली येत आहे. आधी फ्री हिट असल्या कारणामुळे हा झेल जरी घेतला गेला असता त्याचा काहीही परिणाम मयूरच्या खेळीवर झाला नसता आणि इथे सिंगल येते. षटक देखील इथे पूर्ण होईल. धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात बॅटिंगला कोण आलाय? अनिल भोई. सिंगल होता मयूर वाघ स्ट्राइकवर आहे. मयूर हा पण सिंगल घेतला ना. आता स्ट्राइकला कोण? आता मयूर वाघ बरं ना. किती झाले? ओव्हर झाली ना. ओव्हर संपली. डॉट कर. हा याला काय? एक आलेला. डॉट एक. सिंगल आला ना. सिंगल आला. किती झाले? 35 रन झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 35 धावा 4 गडी बाद. अजूनही या इनिंग मधलं शेवटचं षटक येणं बाकी.
बॉलिंग ट्रॅकवर आपण सचिन मराठे यांना बघू शकाल. चौथं षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी येथे गोलंदाज सचिन मराठे आलेत. चेंडू कुठे पिच झाला इथे तपासलं जाईल. मुख्य पंच इथे तपासताय विकेटच्या आतमध्ये आहे की नाही किंवा विकेटच्या बाहेर चेंडू पिच झाला हे तपासण्यासाठी तिसऱ्या पंचांची इथे टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. सन्माननीय श्री भूषणबाईजी लोंढे हा संघ BBL संघ, तर दुसऱ्या बाजूला सन्माननीय अझरबाई शेख यांचा संघ टीम NSF निलधारा सोशल फाउंडेशन. या दोन संघादरम्यान सातपूर प्रीमियर लीगचा आपण सेकंड सेमीफायनल अनुभवतोय, एक्सपिरियन्स करतोय, आनंद घेतोय. या सामन्यातील विजयी संघ सातपूर प्रीमियर लीग पर्व दुसरे या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरेल. या अगोदर सर एव्हेंजर्स सुधाकर मोरे सरांचा संघ जो येलो जर्सीमध्ये आजच्या खेळात देखील सहभागी झाला तो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. दाफलक एक मिनिट, हा डिसिजन आला का? स्कोर सांगतो नाझिम भाई. 35 होते 3 ओव्हर नंतर. दोन रन त्यांनी पहिले दिले होते म्हणून तो स्कोर होता. अंडू झाले, नो बॉलचा एक तिसरा ऍड झाला. हा तो धरून एवढा रन. नो +2 आले, 3 आले. निर्णय येतोय. इट्स व्हाईट बॉल. यस, थँक्यू. एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आता. 36 धावा धाव फलकावर लागत आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे शेवटचं चौथं षटक हाताळलं जात आहे सचिन मराठे यांच्याकडनं. या दरम्यान पुन्हा एकदा मुख्य पंचांकडनं इशारा येतोय. जमिनी पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि धाव मिळेल निश्चितच. एक अवंतर. सलग दुसरा वाईट बॉल येतोय. 37 धावा धाव फलकावर लागत आहे. चेक. सलग तिसरा वाईट बॉल. मयूर वाघ स्ट्रायकिंग एंड. मयूर वाघ सलामीला आलेत, मात्र आतापर्यंत फक्त 5 चेंडू त्यांनी फेस केलेत. या षटकामध्ये मात्र सचिन मराठे यांच्याकडनं फार खराब सुरुवात. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 3ही व्हाईट बॉल आलेत. कोलवा टप्प्याचा हा चेंडू होता अगदी ओव्हर द बॉलर हेड समोरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. ओ इथे थोडंसं खराब फील्ड. या चुकीचा फायदा उचलत असताना 2 धावा पळून अगदी वेगानं पूर्ण केल्या जात आहे. धाव फलक पुढे जाईल. या 2 धावांच्या मदतीनं धाव फलक 40. 3.1 षटकानंतर या पहिल्या डावातले 5 चेंडू आणखी शिल्लक. ओसलाड मध्ये आणि फेकून दिलाय अगदी मैदानाच्या बाहेर. षटकार. धावा धाव फलकावर लागत आहे. मयूर ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅकवर सचिन मराठे. ऑन साइडला खेळून काढलाय. तिथे खेळाडू अवेलेबल आहे. ओ हो, टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग होतोय मात्र इथे फिल्डरच्या हाताला लागून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. या चौकाराच्या मदतीनं टीम BBL संघाच्या 50 धावा पूर्ण. धावफलक 3.3 षटकानंतर 50 धावा. आणखी पुढचे 3 चेंडू मयूर स्ट्राईकवर असतील. सचिन मराठे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट.
या दरम्यान ऑन साईडला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतल्या बाजूला स्पर्श करत ब्रश करत चेंडू विकेटच्या मागच्या बाजूला लक्ष्मण महारा यांच्या हातामध्ये जातोय. 1 बाउन्स. चांगला चेंडू यावेळेस बघायला मिळाला. सचिन मराठे यांच्याकडनं कमबॅक करताय, पुनरागमन करताय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या पहिल्या डावातले. मयूर ऑन स्ट्राईक, बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सचिन. इथे पावलांचा वापर केला, प्रॉपर कनेक्शन नाहीये, सिंगल पूर्ण केली आहे. स्ट्रायकिंग एंड संधी असेल, मात्र इथे 2 धावा अगदी वेगाने पळून पूर्ण केले जात आहे. हॅलो चेक. तपासलं जाईल. निक्सन सर, इट्स अ नो बॉल. माझ्या मते बिहाइंड द स्क्वेअर लेग. येस, बिहाइंड द स्क्वेअर लेग. मित्रांनो, विकेटच्या मागच्या बाजूला स्क्वेअर लेग अंपायर्स असता, त्याच्या मागच्या बाजूला आणि विकेट किपरच्या मागच्या बाजूला ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या या ज्या एरिया आहे, फाईन लेग, लॉंग लेग, स्क्वेअर लेग, यामध्ये जर 3 खेळाडू तुम्ही सेट केलेत तर तुम्हाला पनिशमेंट दिली जाते. बिहाइंड द स्क्वेअर लेग या नियमाच्या माध्यमातून इथे नो बॉल घोषित केला गेलाय. धावफलक पुढे जाईल. धावफलक 53. शेवटचे 2 बॉल शिल्लक. या दरम्यान या षटकातला 4था व्हाईट बॉल. अगदी प्रेशर, दबाव स्पष्टपणे बघायला मिळतोय. दबाव कसा हाताळावा, या दबावाला कशा पद्धतीने फेस करावं, याचं देखील एक शिक्षण असतं, प्रशिक्षण असतं. मात्र निश्चितच इथे सचिन मराठे थोडीशी कमी पडताय. मयूर वाघचं प्रेशर ते घेत आहे. ओ, फुल टॉस बॉल हवेत उडवलाय आणि यस, इट्स अ 6 रन्स. षटकार. धावा. शेवटचा बॉल शिल्लक 60 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. धावसंख्या 60. आणखी एक फेकून दिलाय. गगनचुंबी उत्तुंग षटकार. 6. धावा खर्च केल्या होत्या त्या NSF संघाने, परंतु पुढच्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 56 धावा, माफ करा 58 धावा आल्यात आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 66 धावांवर. पहिल्या 3 षटकामध्ये मयूर वाघ केवळ 5 बॉल खेळले होते आणि त्याच्यानंतर शेवटच्या षटकामध्ये मयूर वाघ यांनी 9 चेंडू आणि 28 धावा काढल्या आहेत.
तर आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 66. 67 धावांचा पाठलाग करेल तो NSF चा संघ. इनफॉर्म बॅट्समन. हॅलो अजून टाइम लागेल काय हा ठीक टीम दीक्षाताई लोंढे थांब ना मला हा थांब टीम दीक्षाताई लोंढे विरुद्ध टीम एस फिटनेस दोघांना टीम विनंती आहे मंचावर यायचे टॉसर. आणि या पुढचा सामना असेल ते वुमन फायनल सामना असेल. तर दीक्षाताई लोंढे संघ आणि एस फिटनेस संघ या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की रंग मंचावर यायचे आहे. आपल्या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. आमचे डीजे जो जो डीजे साठी कक्ष उभारला गेलाय त्याच्या समोरच्या बाजूला बसलेल्या आमच्या प्रेक्षक मित्रांना विनंती असेल तिथनं थोडंसं बाजूला जावं. डीजेच्या समोरच्या बाजूला जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल तिथनं थोडंसं बाजूला जा, कारण जे डान्सिंग अंपायर्स आहेत त्यांचे कॉल आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. तर विनंती असेल थोडंसं बाजूला जा प्लीज. एक प्राइज अनाऊन्स होतंय. हरीश कर्डिले यांच्याकडनं लक्ष्मण महाराजच्या प्रत्येक रनला 30 रुपये, प्रत्येक रनला 30 रुपये. हरीश कर्डिले, लक्ष्मण महाराजांनी 50 मारले, प्रत्येक रनला 30 रुपये. आणि उत्तरार्धातला खेळ सुरू होतोय. 67 धावांचा पाठलाग करेल तो NSF चा संघ. बॉलिंग मार्कवर तुम्हाला प्रवीण निषाद बघायला भेटेल. तर ऑन स्ट्राईक बॅट्समन सातपूरचा स्टार खेळाडू, ऑल इंडिया स्टार खेळाडू लक्ष्मण महाराज ऑन स्ट्राईक. बघूया कशा प्रकारे हा 67 धावांचा पाठलाग करेल NSF चा संघ आणि डिफेंड करेल BBL चा संघ. आणि अंपायरचा वाईडचा इशारा. सुमित महागडे यांच्याकडनं लक्ष्मण महाराजच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं बक्षीस लावण्यात आलेलं आहे. लक्ष्मण महाराज, अंपायरचा वाईडचा इशारा. अतिरिक्त धावेने सुरुवात. पहिलं षटक प्रगतीपथावर. उत्तरार्धातला खेळ चालू आहे. पहिल्या चेंडूवर स्वीप शॉट, चौकार. चेंडू जातोय सीमा रेषे पार. चौकार 4. उघडलंय चौकाराने. नक्कीच एक मोठा सामना. हा सामना जो संघ जिंकेल तो संघ थेट ग्रँड फिनाले फायनल सामन्यात खेळेल. बक्षीस पात्र फेरीत खेळेल. 1 लाख रुपयाचे फायनल खेळेल. मोठा सामना. 2 दिग्गज खेळाडूंमध्ये हा सामना. विकेटच्या मागे तुम्ही मयूर वाघला बघाल तर ऑन स्ट्राईक बॅट्समन लक्ष्मण महाराज काय करतो बघूया. लक्ष्मणने आपल्या नावाप्रमाणे सुरुवात केली आहे. चौकार ठोकत आपलं अकाउंट संघाचं या अगोदर वाईट बॉलच्या माध्यमातून आले धाव. इथे मात्र चौकार येतोय. प्रवीण निषाद उर्फ लक्ष्मण महाराज हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 67 धावा करायच्यात. अपील इट्स अ वाईट बॉल. अगदी कट करण्याचा प्रयत्न होता लक्ष्मण महाराज यांचा, मात्र बाउन्स समजला नाहीये.
विकेटच्या मागच्या बाजूला मयूर वाघ यांच्याकडनं चांगले रिफ्लेक्शन्स, पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलंय प्रवीण निषाद. पुन्हा एकदा ओ हो हो, कनेक्शन अप्रतिम, मॅक्झिमम हिट, षटकार. आप्पा आप्पा थँक्यू डीजे. महिलांचा जो अंतिम सामना होणार आहे त्या सामन्याचा नाणेफेक केला जातोय. तर मी ताईंना विनंती करतो की या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. कोण कॉल देणार आहे? तुम्ही कॉल द्यायचा. एस फिटनेस संघ कॉल देईल. काटा टेल्स इज द कॉल अँड इट्स अ हेड्स. तुमच्या टीमचं नाव काय? दीक्षाताई लोंढे संघाने नाणेफेकाचा कौल जिंकलाय आणि पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलाय. तर नक्कीच एक दोन क्वेश्चन विचारेल. पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलाय, किती रन कराल आणि काय स्ट्रॅटर्जी असेल? तरी आम्ही तरी ठरवलं 150 रन्सचा टार्गेट देऊ आम्ही. 3 ओव्हर 3 ओव्हरमध्ये 80चा टार्गेट देऊ आम्ही, एवढी इच्छा माझी. बस एवढं. नक्कीच. आणि तुम्ही नाणेफेकाचा कौल गमावलाय. तुम्ही जर नाणेफेक जिंकले असता तर काय डिसिजन असतं तुमचं? नाही, आम्ही असंही फिल्डिंगच घेणार होतो. आणि तुमचं काय प्रयत्न असेल, किती रनांपर्यंत त्यांना थांबवाल तुम्ही? आम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न तर करू, होप सो. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. आणि मॅच झाली का लगेच आतमध्ये जायचंय. ओव्हर टू यू आप्पा. किती रन? छक्का मारला का? लक्ष नाही. सागर गुंजाळ यांच्या बॅट मधनं एक अप्रतिम षटकार आणि धावसंख्या जाऊन बसते 19 धावा. पुढचा चेंडू चांगला फटका आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. 5 या षटकातील पहिल्या षटकातील 5 चेंडू झाले. आतापर्यंत 20 धावा खर्च केल्या त्या प्रवीण निषाद यांनी. आणि दोघंही सलामीवीर बल्लेबाज उत्कृष्ट फॉर्म मध्ये. मोठा सामना कसा खेळावा त्याच प्रकारे खेळताना आपल्या टीमला एक शेवटच्या स्टेज पर्यंत पोहोचवताना लक्ष्मण मारा आणि सागर गुंजाळ. या दरम्यान प्राइज येत आहे सन्मान्य सातपूर प्रभाग समितीचे. चांगला बॉल. सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती महोदय, माजी नगरसेवक, युवा नेते, शिवशाही संघाचे संघमालक सन्माननीय योगेशजी शेवरे यांच्या वतीनं प्राइज असेल. मयूर वाघ यांनी जर विकेटच्या मागच्या बाजूला कधीही झेल घेतला तर त्यांच्यासाठी 1100 रुपये. आणि त्यानंतर लक्ष्मण महारा यांनी जर सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर सन्माननीय योगेशजी शेवरे साहेब यांच्या वतीनं प्रत्येकी 1100 रुपये रकमेचं प्राइज असेल मयूर वाघ यांच्या झेलसाठी आणि लक्ष्मणजी महारा यांच्या सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी. धन्यवाद. ओव्हर टू खालकर सर. भाजप नेते रामहरी संबेरावजी सर यांचं या सातपूर प्रीमियर लीग पर्व 2 2025 या सोहळ्यात हार्दिक स्वागत. आणि आपण दिलेला मौल्यवान टाइम यामुळे मनापासून धन्यवाद. वळीवा मॅचकडे 1 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 20 धावा बिनगडी बाद. 67 धावांचा पाठलाग करताना NSFचा संघ तर डिफेंड करताना BBL संघ. विकेटला लक्षाच्या विकेटला
जर लक्ष्मण महाराज यांनी 3 षटकार मारले तर राहुल दादा यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येत आहे. लक्ष्मणच्या प्रत्येक सिक्सला 300 रुपये दौलतकुडी यांच्याकडनं. चांगला आणि- बॉल यावेळेस नासिम खान यांच्याकडनं. अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र कॉन्टॅक्ट झाला नाही. धावफलक 1 ने पुढे जातोय. लक्ष्मण महाराज लगातार 3 षटकार. लॉर्ड्स क्रिकेट कडनं 501 रुपयांचं बक्षीस 1501 रुपयाचं बक्षीस भेटतंय लक्ष्मण महाराज. रोशनजी हिरेंना विनंती करतो की रंगमंचावर यायचंय. प्रशांतजी खेरनार यांनाही विनंती करतो की रंगमंचावर यायचंय. स्वप्नील यांच्याकडनं प्राइज लागते. लक्ष्मण यांनी लगातार 3 षटकार मारले तर परत 501 रुपयाचा प्राइज असेल. अंपायरचा नो बॉलचा इशारा. एक फ्री हिट असेल आणि या फ्री हिटचा कुठवर फायदा लक्ष्मण महाराज घेतोय. आणि अंपायरचा वाईडचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू. फ्री हिट कंटिन्यू असेल. लक्ष्मण महाराज ऑल इंडिया स्टार खेळाडू लक्ष्मण महाराज या फ्री हिटचा कुठवर फायदा घेईल बघूया. तर विकेटच्या मागे तुम्हाला बघायला भेटतो मयूर वाघ, सातपूरचा वंडर बॉय, अनेक विक्रम करणारा हा खेळाडू नक्कीच काहीतरी युक्ती लढवेल. व्हाट अ शॉट. फॉलिंग स्वीप. चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार 6. सोळा चेंडू 38 धावांची गरज अजूनही NSF संघाला. आणि ज्या मागच्या सामन्यात ज्या प्रकारे बॅटिंग मध्ये फॉर्म सोडला होता त्या तिथूनच फॉर्म कॅरी करताना लक्ष्मण महाराज ज्या ठिकाणी बॅटिंग संघाच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये 8 धावा होत्या तर याच ठिकाणी लक्ष्मण महाराज NSF संघाच्या 29 धावा. चला शॉर्ट पिच चेंडूचा समाचार घेताना बॉल हवेत आणि 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 ओ माय गुडनेस. षटकार. चेंडू जातोय सीमा रेषे पार. घुटना टेक और छक्का देख. व्हाट अ शॉट लक्ष्मण महाराज. व्हाट अ शॉट. लगातार 2 चेंडू 2 षटकार. या ग्राउंडचा या सातपूरचा सगळ्यात लाडका खेळाडू, सातपूरचं नाव ज्याने उंचीला नेलं असा हा खेळाडू या सामन्यात आपली जादू दाखवतोय. लगातार 2 षटकार. चांगलं बॅटिंग यावेळेस बघायला मिळतंय लक्ष्मणकडनं. चांगला बॉल यावेळेस सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. सोबतच चांगल्या पद्धतीने चेंडू वळण घेतोय. यावेळेस कमबॅक करत असताना गोलंदाज नाझीम खान यांच्याकडनं बघायला मिळालं. बॅटल एक अप्रतिम बॅटल या दरम्यान बघायला मिळतंय. घनघोर लढाई. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रोमांच आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूला असेल लक्ष्मण महाराज तर बॉलिंग मार्कवर नाझीम यांना आपण बघू शकाल. कमबॅक करताय नाझीम. पुन्हा आगमन करताय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत आहे गोलंदाज नाझीम. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला स्टॉप केलाय. सिंगल असेल. मयूर आणि लक्ष्मण साठी प्राइज येते योगेश भाई शेवरे यांच्याकडनं. जर लक्ष्मणनी 3 चेंडू 3 षटकार मारले तर 1100 रुपये आणि मयूरने कॅच पकडला तर 1100 रुपये योगेश भाई यांच्याकडनं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील 1 चेंडू येणं बाकी. अगदी शेवटचा बॉल असेल. 36 धावा धाव फलकावर लागताय. ओ खराब बॉल, खराब बॉल, खराब बॉल, फारच खराब बॉल. फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6. आणि समीकरण जाऊन पोहोचते ते 12 चेंडू 25 धावा. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचतीये 2 ओव्हर 42 रन बिनगडी बाद.
ज्या ठिकाणी BPL संघाच्या 8 धावा होत्या त्याच ठिकाणी NSF संघाने 42 धावा वसूल केलंय आणि दोघंही बॅट्समन अजूनही मागच्या सामन्यापासून आऊट झालेले नाही आप्पा. निश्चितच सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. इन्फॉर्म आहे लक्ष्मण महारा. लक्ष्मण महारा सारख्या या मोठ्या बॅटरला तुम्ही या पद्धतीचे चेंडू टाकत असाल तर निश्चितच अगदी षटकारासारखे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. अगदी चांगल्या गोलंदाजांना देखील लक्ष्मण महारा मारत असतो तर तो या पद्धतीचे चेंडू तर निश्चितच ते सीमारेषेच्या बाहेर फटकू शकतील. लक्ष्मण महारा असा बॅटर आहे की जे सगळे खेळाडू करतात ना ते लक्ष्मण महारा करत नाही आणि जे कोणीही करू शकत नाही ते लक्ष्मण महारा करत असतात. अगदी याच पद्धतीची बॅटिंग. मात्र दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने नाझीम यांच्याकडनं हे शेवटचा बॉल टाकला गेला अगदी जो 10-12 वर्षाचा बॅटर जरी असता तरी त्यांनी या पद्धतीचा फटका मारला असता. इतका खराब चेंडू. निश्चितच BBL संघाचं या संपूर्ण स्पर्धेचा प्रवास जर आपण बघितला असेल आकलन जर करायचं ठरलं तर निश्चितच इथे बॅटिंग चांगली झाली आहे BBLची. मात्र गोलंदाजांनी मात्र प्रचंड खराब कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. सनी पाटील असेल किंवा मयूर वाघ असेल यांनी चांगलं बॅटिंग केलंय. समीकरण आता बनतंय 12 बॉल 25 रन. मात्र सामना अजून संपलेला नाहीये मित्रांनो. 12 बॉल 25 रन. बॉलिंग ट्रॅकवर अगदी सबसे कातिल सनी पाटील आलेत. प्रयत्न असेल की अनुभवी आहेत सनी पाटील. ही जोडी फोडण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल. विकेटच्या मागच्या बाजूला मयूर वाघ यांच्यासाठी देखील प्राइज आहे. जेल तर मयूर वाघ घेत असतील तर योगेशबाई शेवरे यांच्या वतीने 1100 रुपये. लक्ष्मण महारा षटकारांची हॅट्रिक मारत असतील तर त्यांच्यासाठी देखील 1100 रुपये. लॉफ्ट केलाय अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द लॉंग ऑफ. इट्स अ 6 रन्स. हा चौकार येतोय. अगदी अनस्टॉपेबल लक्ष्मण महारा थांबायचं नाव घेत नाहीये. अगदी ज्या पद्धतीने या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून तो बॅटिंग करतोय तो फॉर्म आजही कायम. घुटना टेक और छक्का देख. व्हाट अ शॉट. शॉट ऑफ द डे. शॉट ऑफ द मॅच. व्हाट अ शॉट. अप्पा काय सांगाल या शॉट बद्दल. अगदी हॅट्स ऑफ. स्पीचलेस. अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पिक केलाय. आपली ताकद आपली उंची याचा वापर प्रत्येक शॉटमध्ये करून घेत असताना प्रत्येक फटक्यामध्ये करून घेत असताना लक्ष्मण महारा स्वतःला सिद्ध करताय. यावेळेस फुलर लेंथ डिलिव्हरी पिक केलाय. लक्ष्मण महाराला जर तुम्ही समोरच्या बाजूला अगदी पुढ्यामध्ये चेंडू देत असतील तर याच पद्धतीचे फटके आपल्याला प्रेक्षकांना देखील बघायला मिळतील. संदीपजी काळे यांचंही या रंगमंचावर हार्दिक स्वागत. आणि काय अफलातून बॅटिंग करतोय लक्ष्मण महारा. का हा आयकॉन खेळाडू आहे. का हा एवढा प्रसिद्ध खेळाडू आहे हे दाखवून देताना स्वतःला सिद्ध करताना लक्ष्मण महारा एक ऑल इंडिया स्टार. का याचं एवढं कौतुक केलं जातं. का याच खेळाडूला एवढे प्राइज लागले जातात
हे पुन्हा एकदा दाखवून देताना लक्ष्मण महारा मी या अगोदर सांगितल्यानुसार फक्त नाशिकच नाही तर नाशिकच्या बाहेर ऑल इंडियामध्ये सुरत असो, राजकोट असो, येवला असो, कुठल्याही गुजरात असो, तमिळनाडू असो, कुठल्याही ठिकाणी जाऊन बक्षीस फेरीत पात्र होऊन फायनल मारून आलेला हा खेळाडू आणि आज आपली परत एकदा जादू दाखवतोय. सेमी फायनल मध्ये जादू दाखवली गेली, क्वार्टर फायनल मध्ये जादू दाखवली गेली, आता एक शेवटचा कदम फायनल पर्यंत कसा पोहोचतोय बघूया. लक्ष्मण महारा इन फॉर्म आहे. त्याच्या बॅट मध्ये धावा चांगल्या पद्धतीने येत आहे. सनी पाटील पुन्हा एकदा राऊंड द विकेट बॉलिंग ट्रॅकवर ऑन साइडला योगेश भाऊ गांगुर्डे यांच्याकडनं प्रत्येक चौकाराला परत एकदा 101 रुपये आणि षटकार. षटकार येतोय लक्ष्मणच्या बॅट मध्ये. योगेशजी गांगुर्डेकडनं 101 रुपये प्रत्येक चौकाराला लक्ष्मण महाराज यांच्यासाठी. अगदी ना थके है कभी पैर ना हिम्मत कभी हारी है, जज्बा है कुछ कर दिखाने का, इसलिए लक्ष्मण महारा का सफर अभी जारी है. 7 चेंडू 3 धावा या 3 धावांची आवश्यकता आणि लक्ष्मण महाराज सामना संपवतोय आपल्या स्टाईल मध्ये. हा सामना संपवताना लक्ष्मण महाराज व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. आणि ज्यांनी ज्यांनी प्राइज लावलं होतं त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे लक्ष्मण महाराज यांच्यासाठी. चला लक्ष्मण महाराज रंगमंचावर यायचंय आपलं प्राइज घेण्यासाठी. लक्ष्मण महाराज व्यासपीठावर यायचंय, आपलं प्राइज घेऊन जायचंय. ज्या प्रकारे